हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहेत का? नाहीत का? नसणारच, कारण का एक्झाम जवळ येते. तर मित्रांनो, तुमची थोडीशी हेल्प करायला आपण सुरू करणार आहोत. लाईन अँड प्लेन हा वन ऑफ द इम्पॉर्टंट आणि व्हेरी इझी टॉपिक आहे. बऱ्याच जणांना अवघड जातो, कारण का सगळ्यात बेसिक यासाठी लागणारी गोष्ट आहे तुमची वेक्टर. कारण हा पूर्ण चॅप्टर वेक्टरवर डिपेंडंट आहे. दुसरं नाव आपण जर द्यायला गेलो तर 3D जॉमेट्री पण याला म्हणलं जातं. पण ठीक आहे, सध्याला आपण लाईन अँड प्लेन म्हणून, कारण आपण एक लाईनचा पार्ट घेणार आहोत आणि एक प्लेनचा पार्ट. 3D जॉमेट्री म्हणजे कसं काहीतरी वाटतं आपण फार तुरंत खान शिकतोय काहीतरी, असं काही नाही, सोपा चॅप्टर आहे. तर वेक्टर्सचं तुम्हाला बेसिक नॉलेज यायला पाहिजे याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले वेक्टर मध्ये तुम्हाला बेसिक व्हॉट इज तुमचे आय जे के काय असतं ते माहिती पाहिजे. त्यानंतर माहिती पाहिजे तुम्हाला वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशन नंतर तुमच्याकडे डॉट प्रॉडक्ट. त्यानंतर दुसरा कोणता रे? डॉट आणि दुसरा कोणता असतो? क्रॉस. म्हणजे डॉट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट, क्रॉस म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट. त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे डायरेक्शन, कोसाइन्स. त्यानंतर डीसीएस झाला. त्यानंतर तुम्हाला पॅरलल वेक्टर्स आणि परपेंडिक्युलर वेक्टर्स बद्दल आयडिया पाहिजे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला सफिशियंट आहेत कोणासाठी? लाईन अँड प्लेनच्या चॅप्टरला सुरुवात करण्यासाठी. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तरच या चॅप्टरचा समोरचा अभ्यास सुरू करा. नाहीतर पहिले या गोष्टी कन्फर्म करून घ्या, त्यानंतर तुम्ही क्वेश्चनला आपल्या चॅप्टरला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्हाला या चॅप्टर मधलं काहीही कळणार नाही. ओके, सो इट विल बी व्हेरी व्हेरी डिझास्टर फॉर यू. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला पार्ट आपण प्लेनला साईडला ठेवूया आणि आपण स्टार्ट करूया लाईन. तर सगळ्यात पहिले कॅन यू गाईज टेल मी व्हॉट एक्झॅक्टली लाईन इज? कसे सांगणार तुम्ही मला? तर व्हिडिओ रेकॉर्डेड. चला ठीक आहे, मीच सांगतो तुम्हाला. तर लाईन म्हणजे अशी गोष्ट जी या दोन पॉइंटला सगळ्यात कमी डिस्टन्स मध्ये जॉईन करते. आणि ही कुठपर्यंत जाणार आहे? तिला जॉईन करून कुठं चालली? दोन्ही साईडला ती इन्फिनिटी पर्यंत जाणार. सिंपल लँग्वेज. या दोन पॉइंटला सगळ्यात कमी डिस्टन्स मध्ये जो जी किंवा जी जॉमेट्री कनेक्ट करते त्याला आपण काय म्हणतो? लाईन. बेसिकली लाईन सेगमेंट आहे, पण स्टील ओके. लाईन आपण तिला म्हणून जी गोष्ट इन्फिनिटी पर्यंत झाली तिला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट म्हणतो. तर ही झाली 2 डायमेन्शनल फिगर. तर आपल्याला जनरली माहिती असतं, जर तुम्ही लाईनचा चॅप्टर शिकला असताल तर ax + by + c = 0 हे बेसिक आमची इक्वेशन आहे लाईनची. करेक्ट आहे. पण आता आपण शिकतोय काय रे? 3D जॉमेट्री. तर 3D जॉमेट्री मध्ये आपल्याला असे डायरेक्ट घेता येणार नाही. ओके, थोडंसं आपल्याला पहिले वेक्टर फॉर्म नावाची गोष्ट शिकायला लागेल. सगळ्यात पहिले आपण वेक्टर मध्ये असं काहीतरी शिकलो होतो स्टार्टिंगला बेटा. आपण हे का काढलं? आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस काढले. इमॅजिन करा हा एक्स ऍक्सिस आहे, वाय आणि हा कुठतरी झेड ऍक्सिस आहे. किंवा या साईड आपण झेड काढून घेऊ. ठीक आहे, त्याचं काही काम नाही आपल्याला, बट स्टील ओके. सो लेट्स से दिस इज एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस. पहिला आपण काय करूया? एक पॉइंट पकडूया पी. ओके, तर आपण पॉइंट पी पकडला. तर मला काढायचंय या पॉइंट मधून एक लाईन मला करायची. तर कॅन एनीवन टेल मी या पॉइंट मधून किती लाईन पॉसिबल आहेत? ही एक पॉसिबल आहे, त्यानंतर दुसरी अशी एक पॉसिबल आहे, तिसरी अशी एक पॉसिबल आहे, चौथी अशी एक पॉसिबल आहे. अशा करत करत मी किती लाईन्स काढू शकतो बेटा? येस, 1 2 3 4 असं करत करत हाऊ मेनी आय कॅन ड्रॉ? आय कॅन ड्रॉ इन्फानाइट नंबर ऑफ लाईन्स. पण मला पाहिजे फक्त एक. कसं काढणार मी? हो, एक पॉइंट माहिती, मग अजून मला काहीतरी माहित पाहिजे. बरोबर आहे. तर तुम्हाला एखाद्याचं नाव म्हणलं, लेट्स से व्हॉट शुड आय डू? मी तुम्हाला म्हणलं सचिन. आता सचिन म्हणजे कोण? तुम्हाला नाव, गाव, पत्ता, आडनाव, सरनेम काहीतरी माहित पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सचिनला आयडेंटिफाय करायला समजा तुम्ही फेसबुकवर टाकलं, सॉरी इंस्टाग्राम, तुमची जनरेशन इंस्टाग्रामवर सचिन टाकलं, लाखो लोक येतील. बरोबर. मग तुम्ही कसं त्याला आयडेंटिफाय करणार? तुम्ही त्याला सचिन सोबत काय दिले?
सचिन RT असेल अंडरस्कोर, हा काय बनला सचिन रमेश तेंडुलकर, म्हणजे आपला सचिन द गॉड इज नाव आयडेंटिफाईड. करेक्ट आहे. मग तुम्हाला आयडेंटिफाय करायला एक पॉईंट सोबत काय लागणार आहे, अजून एक गोष्ट लागेल. बरोबर आहे. तर मी काय करतो, आपण एकदा पुन्हा फिगर काढू. ठीक आहे. तर नुसता पॉइंटने आपली लाईन डिफाईन होईल का बेटा? नो, वी कॅनॉट डिफाईन अ पॉइंट विथ सिंगल लाईन. आपल्याला एका पॉइंट सोबत अजून एक काहीतरी लागेल ज्याच्याने आपण त्या लाईनला डिफाईन करू. म्हणजे मी काय करणार, एक पॉइंट पकडला, मग दुसरा मला एक पॉइंट, आणि जर मी अजून एक पॉइंट पकडला असा, तर मला काय भेटलं, एक लाईन भेटली. आता मला सांगा, या दोन पॉइंट मधून पास होणाऱ्या किती लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो? अशी एक लाईन पास करणार. जर मी अशी ट्राय करायला गेलो तर ही या पॉइंट वरून जाईल, पण विल इट गो फ्रॉम दिस साइड और दिस पॉइंट? नो. मी इथून ट्राय केला अशी लाईन, विल इट गो टू दिस पॉइंट? नो. सो दॅट मीन्स दोन पॉइंट मधून फक्त एकच लाईन जाणार. करेक्ट आहे. तर आपण लेट्स से या पॉइंटला नाव देऊ ए आणि या पॉइंटला नाव देऊ बी, आणि हा काय असतो आपला सगळ्यांचा ओरिजिन अंडा ओ. ओके. तर आपण काय करूया, या पॉइंटला आपण जॉईन करूया आणि सोबत सोबत या पॉइंटला पण जॉईन करूया. क्विक मध्ये सांगा पटकन मला, ओ ए काय बनतो? जर तुला डायरेक्शन दिलेली आहे या पॉइंटचं ए, लेट्स से आपण काय म्हणाला x1, y1, z1, आणि बी काय म्हणाला x2, y2, z2. पटकन ओ ए काय बनला? डायरेक्शन ओ ए आहे. डायरेक्शन म्हणलं की हा काय बनला? ओ ए बनला तुमचा पोझिशन वेक्टर. आठवत आहे का हा बाळांनो तुम्हाला? वेक्टर येणार बरं प्रत्येक ठिकाणी. पोझिशन वेक्टर कोणाचा? ऑफ पॉइंट ए, त्याला आपण काय म्हणू? ए बार म्हणू. सिमिलरली याला काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर, शॉर्ट फॉर्म, कंटाळा करतोय मी. पोझिशन वेक्टर ऑफ बी, त्याला काय म्हणायचं आपण? बी बार. तर हा वेक्टर ए बार, हा वेक्टर बी बार. तर अगेन तुमचा कोणाला पुन्हा वेक्टर आला तुमच्या भेटीला. तर हा माझा पॉइंट ओ, हा माझा पॉइंट ए, हा माझा पॉइंट बी आला इथपर्यंत. ओके. तर हा माझा वेक्टर जर ए बार असेल, हा वेक्टर असेल बी बार, तर पटकन सांगा हा वेक्टर काय आला? काय वाटतं रे बघून तुम्हाला हे? व्हॉट दिस लुक्स लाईक अ ट्रायंगल. जरी तुम्हाला ही कर्व्ड लाईन दिसत असेल तर बिलकुल तुमचे डोळे चेक करून घ्या तुम्ही. दिस इज अ स्ट्रेट लाईन जर दिसत नसेल तर. ओके. तर टेल टिप, टेल टिप, टिप टेल काय बनणार आहे? हा ट्रायंगल लॉ बनला की नाही आपला. म्हणजे त्याचा मिनिंग काय झाला? बी बार इज इक्वल टू ए बार प्लस ए बी बार. मग ए बी बार काय आपला? ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. तर चला एवढं ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करण्याच्या अगोदर पहिल्या पॉइंटचं नाव टाका. इक्वेशन ऑफ लाईन passing through two points. पटकन ड्रॉ करून घ्या. मी साईडला सगळं थोडस, हा आय होप तुम्ही ड्रॉ केलेला असेल इथपर्यंत. सॉरी फॉर दॅट. तर लेट्स आता आपल्याला ए आणि बी चे पॉइंट माहिती आहे. आपल्याला काय करायचंय? लाईनचं इक्वेशन काढायचंय. तर मी काय करतो याच्यामध्ये, एक कोणता आपण रॅन्डम पॉइंट पकडतो. Let's say I will consider this random point. Okay. BB विचार थोडस साईडला पडा. तुमची गरज संपली. लेट्स से आता आपण या पॉइंटला नाव देऊ. लेट्स से पॉइंट इज आर. आर आता असा पॉइंट आहे की तो जनरल आहे. नेताजी येतो या लाईनचा. नेताजी म्हणजे काय रे? सगळ्यांना तो रिप्रेझेंट करतो. जसं की आपण MP MLA ला चूज करून देतो ना, किंवा सिलेक्ट करून तो इलेक्ट करून देतो, तो म्हणजे आपला हा नेताजी. नेताजी कोणीही पॉसिबल आहे. गली गली में नेता. ओके. आर एक्स कॉमा वाय कॉमा झेड. ओके. तर हा काय रिप्रेझेंट करतो बेटा? बघा इथे मी केअरफुल बघा, इथे x1 y1 z1 दिलंय, इथं x2 y2 z2 दिलंय, आणि आर ला मी काय म्हणलंय? x y आणि z म्हणलंय. तर या तीन पॉइंट मध्ये डिफरन्स काय बघा. x1 y1 z1 जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी तो पॉइंट काय केला? मी फिक्स केलाय. ओके. सिमिलरली बी जेव्हा म्हणला मी x2 y2 z2, तो पॉइंट काय झाला? फिक्स झाला. पण जेव्हा मी म्हणतो x y आणि z,
तो पॉइंट फिक्स नाही, कारण x इज व्हेरिएबल, y इज ऑल्सो व्हेरिएबल अँड सिमिलरली z इज ऑल्सो व्हेरिएबल. सो दॅट मीन्स r पॉइंट हा इथं पॉसिबल आहे, इथं पॉसिबल आहे, इथं 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 इथं. सो इट कॅन टेक इन्फानाइट व्हॅल्यूज. ओके, तर या पॉइंट आपण असं रिप्रेझेंट करूया. तर आता मी थोडंसं तिकडून लावतो बघा. त्याच्यामध्ये मी पॉइंट पकडतो ए, मी पॉइंट पकडतो आर. अशी एक लाईन काढली मी. सगळ्यांना कळते काय केलं मी? ए पॉइंट पकडला आणि आर पॉइंट पकडला. लेट्स से ए, याला नाव देऊ आर, आणि दुसरा एक पॉइंट पकडला. दुसरा इन सेन्स दोन पॉइंट पकडले, ए आणि बी. ही लाईन काढली या साईडला. हा, जर माझी फिगर तुम्हाला प्रॉपर दिसत असेल काढलेली, तर यू कॅन प्रॉपरली से दॅट दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. करेक्ट आहे की नाही? जर मनामध्ये तुमचा करेक्ट आला असेल तर कृपया एक जोरात आपल्या कानपट्टीत चापट मारून घ्या, कारण या दोन लाईन पॅरलल आहेत बाळांनो, परपेंडिक्युलर नाही. झोपा काढू नका, उठा चला. सो दॅट मीन्स मी असं लिहू काय आला, ए आर बार जो आहे आपला तो काय पॅरलल आहे कोणाला? ए बी बारला. असं लिहू काय वेक्टर मध्ये? आपण असं लिहितो, दोन जेव्हा वेक्टर्स आपले पॅरलल आहेत आपण डायरेक्ट काय लिहितो, ए आर बार इज इक्वल टू ए बी बार. पुन्हा डोक्यात एक चापट मारून घ्या, कारण मध्ये विसरला कोण आपला लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय? एनी स्केलर. काय घेतलं नाही आपल्याला त्याची व्हॅल्यूज. सो इट इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट, इट कॅन टेक एनी व्हॅल्यूज. तर ए आर बारला काय लिहू? आत्ताच आपण इथे दिलं तसं ए आर बार काय आला? आर बार मायनस ए बार लॅम्बडा इंटू ए बी बार काय आला? बी बार मायनस ए बार. इथपर्यंत क्लिअर आहे? सो तो आर बार काय म्हणला? आर बार इज इक्वल टू काय आला? ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार मायनस ए बार. आणि जोरात खुश व्हा, टाळ्या वाजवा. अशा प्रकारे आपला पॉइंटचा इक्वेशन किंवा आपल्या लाईनचं इक्वेशन आपल्याला भेटलं आहे. तर या छोट्याशा इक्वेशनला आपण काय म्हणतो? वेक्टर इक्वेशन. काय रे वेक्टर? कारण का सगळे याच्यामध्ये वेक्टर आहेत. सो दॅट्स व्हाट इज कॉल्ड ॲज वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. कोणकोणते दोन पॉइंट आपल्याकडे? ए आणि बी वाला. पटकन नोट करून घ्या. एकदम सिंपल प्रूफ. झालं, डन. एवढं प्रूफ संपलं आपलं. चला, आपलं इक्वेशन काय होतं? वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार मायनस ए बार. इथपर्यंत क्लिअर आहे? हे कळतंय? काय ऑलरेडी छापलंय मी पूर्ण तिथं. नाही मग कळलं तर घरी जा, झोपा शांतपणे. 12वी बी काढतो तुमची. आर बार इज इक्वल टू काय? ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार मायनस ए बार. तर आता आपण मिटवलं पुन्हा माझं काम. ठीक आहे, जाऊ दे. आर बार म्हणजे जर तुम्ही एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के हे जर लिहित आणि तुम्हाला कळलं असेल, तुमचं वेक्टर बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. कारण आर पॉइंट काय होता आपला बघा तुमच्या डायग्राम मध्ये, एक्स वाय झेड. त्याचा पोझिशन वेक्टर काय आला? एक्स आय प्लस वाय झेड प्लस झेड. पटकन फास्ट. सिमिलरली ए बार काय बनला? एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के प्लस लॅम्बडा टाइम्स माय गॉड बी बार किती आता? 8 एक्स टू वाय प्लस वाय टू जे प्लस झेड टू के. याला आपण मस्त मोठा ब्रॅकेट देऊ. आणि ए बार काय आला? एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. पर्यंत पार्ट क्लिअर आहे? ओके, आय डोंट थिंक सो एनी प्रॉब्लेम इज दॅट. ओके, ऍक्सेंट वापरायची कधी कधी भारी वाटतं. हाँ, वेक्टर सबट्रैक्शन, वेक्टर सबट्रैक्शन सॉरी. आय कॉमन काढला, काय बनला? x2 मायनस x1 आय प्लस y2 मायनस y1 जे प्लस z2 मायनस z1 के. बस झाले, प्लस प्लस करू नका आता, तुमच्या पल्स खराब होतील. पुन्हा याच्यामध्ये लॅम्बडाने मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर अगेन आय आय जे जे के के आपण एकत्र घेऊया. काय बनला मग तो? x1 प्लस लॅम्बडा इंटू पुन्हा पल्स आला आपला x2 मायनस x1 बाहेर कोणाला? आय आला. सिमिलरली y1 प्लस लॅम्बडा टाइम्स काय आला बेटा? अरे कॉपी बहादरांनो, हेल्प करा थोडीशी मला. असं शांतपणे बसू नका. उप्स, तुम्ही तर बाहेर इथं येताच आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत तुम्हाला? आय डोंट थिंक सो असायला पाहिजे. नसेल तर पॉज करा, पुन्हा बघा, वेक्टरचा अभ्यास करा. ते झाल्यानंतरचा चॅप्टर घ्या, तो पण ऑलरेडी अपलोडेड करेलच मी थोड्या दिवसामध्येच. x1 प्लस लॅम्बडा टाइम्स x2 मायनस x1 y1 प्लस लॅम्बडा टाइम्स y2 मायनस y1 z1 प्लस लॅम्बडा टाइम्स z2 मायनस z1. जर तुम्ही थोडेसे हुशार असताल, I फॉर I, J फॉर J आणि
फॉर के असं लिहू का याच्यामध्ये? जर मला मी जे बोललो ते कळलं नसेल तर पॉज करा, रिवाइंड करा आणि झोपी जा. y इज इक्वल टू काय येईल? y1 प्लस लॅम्बडा टाइम्स y2 मायनस y1. त्यानंतर z इज इक्वल टू काय बेटा? z1 प्लस लॅम्बडा टाइम्स z2 मायनस z1. काय रे आता समजच की मागं आता याला असं करू का मी x मायनस x1 डायरेक्ट शॉर्टकट. जर कळलं नसेल तर बघा इकडं x1 गेला इकडे प्लसचा झाला मायनस x2 बाय x2 मायनस x2 गेला खाली गेला मग x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू काय आला? लॅम्बडा. बघा आय कॉन्टॅक्ट ठेवायचं. त्यानंतर y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू अगेन काय आला? लॅम्बडा. काही प्रॉब्लेम नाही घेतपर्यंत बिलकुलच वाटत नाही मला. हा अगेन माझा सेम डायलॉग. वाटला तर पॉज करा, रिवाइंड करा आणि झोपी जा. इज इक्वल टू काय आला? लॅम्बडा. तर मला सांगायचं मध्ये या सगळ्या गोष्टी लॅम्बडा 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 आहे. त्याचा मीनिंग काय झाला? x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1 इज इक्वल टू काय? लॅम्बडा. आणि हे बनलं आपलं कोणतं इक्वेशन? दिस इज कॉल्ड ॲज पॅरामेट्रिक इक्वेशन किंवा फॉर्म. किंवा बघा रे सगळीकडे इक्वल 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 म्हणजे किती मस्त वाटतं ते. तर आपल्याला सिमेट्रिक सगळं लॉजिकल भेटतं. काय टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये. एक्सेप्शन बिक्सेप्शन काहीच नाही याच्यामध्ये. केमिस्ट्री सारखं पॅरामेट्रिक फॉर्म, सिमेट्रिक फॉर्म. ओके काय प्रॉब्लेम पर्यंत दन 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 छापा. आणि या इक्वेशनचा आपण थोडाच वेळ क्वेश्चन सॉल्व्हिंग यूज करणार आहे. दोन इक्वेशनचा कोणकोणत्या? हे कोणतं इक्वेशन? वेक्टर इक्वेशन. हे कोणतं इक्वेशन आहे? सिमेट्रिक फॉर्म किंवा पॅरामेट्रिक फॉर्म. पटकन छापून घ्या. थोडंसं तुम्हाला टाइम देतो मी. पटकन छापून घ्या. छापलं बेटा? बेटा छापलं? छापलं असेल तर आता या मजा करूया. आपण आता क्वेश्चन सॉल्व्हिंग करूया. ज्यांना ती सजा वाटत असेल त्यांनी कृपया मला सोडून द्या. घरी जाऊन शांतपणे झोपा. बाबा मी तुमचा पटकन. ओके तर चला पहला क्वेश्चन आपकी स्क्रीन के ऊपर ये रहा. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन passing through points 2, 3, -1, 4, 3, 2. क्वेश्चन लिहून घ्या. जर तर लिहिला सगळ्यांनी इक्वेशन लिहिलं? मला वाटत नाही बिलकुल. फाइंड द इक्वेशन ऑफ. अरे लाईन मिस झालं. ओके कंटाळा पुन्हा. किती भारी वाटत बरं. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स. ओके तर सगळ्यात पहिले बाळांनो इथं बघितल्यानंतर मला काय दिसतं? दोन पॉइंट्स आहेत. आबा बाबा बाबा 2, 3, -1, 4, 3, 2. स्टेशन घ्यायचं नाही. या पॉइंटला पहिला पॉइंटला आपण नाव देऊया काय? ए असं 3 म्हणजे काय कोऑर्डिनेट असतात. डोंट वरी. सो तुम्ही ते 3 का काढलं? माझी इच्छा आहे. तुम्ही 4 काढा. मी तुम्हाला मागत देणार नाही. मी तुमच्याकडे प्रोजेक्ट करणार नाही. ओके ए इज इक्वल टू काय? 2, 3, -1. बी इज इक्वल टू काय? 4, 3, 2. पटकन आपण दोन्ही इक्वेशन काढून टाकूया. इक्वेशन म्हणजे वेक्टर काढून घेऊ आणि सिमेट्रिक फॉर्म काढून घेऊ. तर वेक्टर इक्वेशनला याला वेक्टर म्हणूया आपण. पोझिशन वेक्टर ए बार काय म्हणला? 2i + 3j - k. आणि बी बार काय म्हणला? 4i + 3j + 2k. ओके डन. ठीक आहे. तर ए बार भेटला, बी बार भेटला आणि आपल्याला इक्वेशन साठी काय लागतं बाळांनो? r बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार मायनस ए बार. हे जर भेटला तर ए बार तर माझ्याकडे आहे. कोण नाहीये? बी बार मायनस ए बार. तसं आहे पण कंटाळा काय करायचा? आपण इथंच काढून घेऊ आपण. सो बी बार मायनस ए बार बघा. बी बार म्हणजे आय फॉर आय. 4 - 2 2i. 3 - 3 अरे 0. क्या बात आहे. सगळ्यात फेवरेट आपला प्राणी. 2 मायनस मायनस म्हणजे काय आला? प्लस. 2 आणि 1 किती? 3 इथं असेल. भेटलं का आपल्याला? मग आर बारला आर बार ठेवायचा. ए बार किती? कुठे ए बार? बघा रे ए बार
2i plus 3j minus k. चला a bar lambda times b bar minus a bar. उठी उठी गोपाळा क्वेश्चन आपला सांभाळ. चला 2i plus 3j minus k lambda times 2i plus 0j plus 3k झालं सॉल्व. वेक्टर इक्वेशन फिनिश. आता कोण बाकी आपल्याला? कोण बाकी रे? हु इज मिसिंग? हाँ तो बाकी है ना, वो आएगा. क्या आएगा? पैरामेट्रिक फॉर्म. सो x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z2. ए भाई तू कैसे ऊपर आया रे? तेरी जगह नीचे बैठा. नीचे है तुझे. x म्हणजे कोण? r. x1 म्हणजे कोण? a चे x1 y1 z1. b म्हणजे कोण? x2 y2 z2. आय कॉन्टॅक्ट ठेवत चला माझा. इट इज फॉर ओके. x1 किती? x1 2. x2 minus x1 किती? 4 minus 2 2 कंटा. y minus y1 किती? y1 किती? पुढे y1 3. y2 minus y1 3 3. आता आलं की तुमच्या डोक्यात पहिला क्वेश्चन आला असेल, सर तुम्ही चुकवलात काहीतरी शिकवण्यामध्ये आम्हाला. असं नाही करणार मी बिलकुल. आणि चुकी झाली असेल तरी लगेच ऍक्सेप्ट करून समोर कोण जाईल ना. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असतं त्याच्यामध्ये की इथं हा प्राणी आलेला आहे. सर फॉर्म मध्ये आपण एकदम स्मार्टनेस मध्ये आपण बघणार की सर 1/0 इन्फिनिटी. सो लॅम्बडाची व्हॅल्यू इन्फिनिटी, सगळंच इन्फिनिटी आणि आम्ही कसं सॉल्व्ह करायचं मग. तर बाळांनो इथं बघा मी कसं लॉयरची लँग्वेज बोलतो. हा सॉल्व्ह करायचा नाही. दिस इज जस्ट अ रिप्रेझेंटेशन. सॉल्व्ह कोणाला करायचं? मी याला सॉल्व्ह करा. जा घरी. y minus 3 upon 0. सर याला बिलकुल इन्फिनिटी लिहायचं नाही आपण, कारण असं लिहिल्यानंतर हे भाऊ आपले नाराज होतील, कारण याच्या व्हॅल्यू काहीतरी आहे. याची व्हॅल्यू काही नसेल पण याची व्हॅल्यू याला त्रास होईल ना, कारण हा फक्त सिमेट्रिक फॉर्मॅट आहे. या 0 म्हणजे 1/0 सॉल्व्ह करायचं बिलकुलच नाही. लॉयरची लँग्वेज. ठीक आहे. इट इज जस्ट फॉर रिप्रेझेंटेशन. डोंट यूज इट ॲज अ मॅथमॅटिकल टूल. ओके. सो वी कॅन गो विथ दिस टू सॉल्व्ह द क्वेश्चन. ठीक आहे. आयडिया कळेपर्यंत काय ते. ओके. तर काहीच जणांना क्वेश्चन पडला असेल, सर मी याला ए घेत नाही, मला बिलकुल आवडला नाही, मी याला ए घेतो. घे की बाबा, मला काय करायचं, काही फरक पडणार नाही. जरी तुम्हाला इथे काहीतरी वेगळं दिसत असेल पण तरी इक्वेशन तुम्ही जेव्हा व्हॅल्यूज ठेवता इक्वेशन विल बी ॲब्सोल्युटली सेम. डोंट वरी अबाउट दॅट. बी ला ए पकडा, ए ला बी पकडा. काही जणांची बुद्धी उलटी चालत असते, काही मला प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, पण बुद्धी उलटी चालू द्या किंवा सरळ चालू द्या. मॅथ्स बिचारा मॅथ्स आहे, तो तुम्हाला सगळ्या प्रकारे शिरून जाईल. ठीक आहे. तर मॅथची खासियत आहे. ठीक आहे. तर पटकन छापा या गोष्टीला. जास्त जर बकवास असेल तर म्यूट करा. सगळे छापत असतात, मी साईडला नाही म्हणजे हां चला आता सर नाही साईडला, सॉरी सर साईडला आहेत, आपण साईडला जाऊन येऊया. असं कृपया करून बघा. मी इथे कामच करतोय, इम्पॉर्टंट काम चालू आहे सध्याला. हां तर आयडिया येते तुम्हाला. आयडिया आली असेल तर कल्पना येऊ द्या, कल्पना आली तर मग आन्सर येऊ द्या. ठीक आहे. तर सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन. आता मला वाटत नाही तुम्हाला जर करायची जास्त गरज असेल तर तुम्ही स्मार्ट न असताल, सेम ठेवू आपण याच्यामध्ये. तर तुमचा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का मला सांगा पोरं. दोन टाईप आपण घेतले अशा प्रकारे. काय द्यायचं तुम्हाला, सिंपल आहे की नाही. फक्त हा पॉइंट आहे, हा पॉइंट बी, त्याला करा पकडा. काय पकडता मग ए पॉइंटला? ए पॉइंटचा पॉइंट -2 5. वेक्टर काय बनला मग? i -2j + 5k. बी ला बी ठेवा -2 1 3 -2i + j + 3k. पर्यंत झालं का? कळलं काय झालं ते? इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर ए बी कोणतं इक्वेशन काढायचं? एक दोन्ही काढून घेऊ. r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार. एक चूक नाही तर चुकीच्या ठिकाणी झालीस. a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार मायनस a बार. a बारला पटकन ठेवून द्या कोणी. i -2j + 5k. काय जर ओरडलं असेल सर तुम्ही b बार म्हणजे नाही का? ओके काढता. -2i - i किती झाले? -3i. म्हणजे मायनस मायनस वन्स चॉकलेट. 3 - 5 -3i + 3j - 2k. हे जर आपण केलं असेल तर आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा झाला माझा कोण? वेक्टर इक्वेशन. काय प्रॉब्लेम आहे?
ओके, मग स्केलार पॅरामेट्रिक फॉर्म आपण काढून घेऊया पटकन याच्यामध्ये. आता तुम्ही जर स्मार्ट झाला असेल बघा रे, हा x1 आहे, हा x2 मायनस x1 असेल तर मी पटकन लिहू बघा, x मायनस इथे किती 1 लिहिलं, x2 मायनस x1 किती -3, पटकन कसं कॉपी करतो आम्ही. y मायनस इथे -2 मायनस मायनस इथे प्लस आले खाली, पटकन ते इथं 3 आला. त्यानंतर z मायनस असं, ठीक आहे, यस परफेक्ट. आणि खाली किती -2 आणि समोर कोण नाही लॅम्बडा. आम्ही काय केलं सांगतो, x इकडे आपला r आहे, x मायनस याच्यामधून एक घेतला, याच्यामध्ये पहिला म्हणजे आय वाला घेतला, ठीक आहे. त्यानंतर y मायनस मायनस किती +2 कोण घेतला, j सोबतचा खाली घेतला. नंतर z मायनस 5 आणि कोण घेतला, k सोबतचा घेतला आणि हा विचार लॅम्बडा ठेवला आणि हे काय this becomes my symmetric equation of a line passing through these 2 points. I hope तुम्हाला हे कळलं असेल. I don't think any problem असेल. तर आपण नेक्स्ट पॉइंटला मूव्ह करूया. हे पॉइंट झाल्यानंतर तुमचा 2 फॉर्मॅट तुमच्या लाईनचे सांगतात. मग त्यानंतर आपल्याला लाईनचे क्वेश्चन्स घ्यायला कोणीच थांबू शकत नाही. आपण काय टाकलं आपण, ए टाकलं ना, सो विल गो फॉर अ बी, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, इक्वेशन ऑफ लाईन passing through a point and हे तू कुठून आला बेटा, and असं नाही करायचं, समजून करायचं नाही, and parallel to given वेक्टर. अरे काय टायटल आहे, काय पॅराग्राफ आहे असं तुम्हाला वाटत असेल पण नाही, दिस इज टायटल ओनली आणि टायटल मध्येच आपलं सगळं आन्सर आहे. गणित खूप जास्त. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. म्हणजे काय काय लाईन कुठे कुठे चालली आपली, नेमकं कुठे हिंडाली ती, एका पॉइंट वरून हिंडतीये आणि एकाला पॅरलल आहे. आता आपण मागचा फॉर्मॅट काय पकडला, आपली लाईन एक पॉइंट इथं होता आणि दुसरा पॉइंट इकडे होता, या दोघांमधून काय झालं, आपली लाईन गेली. पण आता आपण 2 पॉइंट दुसऱ्या पॉइंटला उडवलं, तर दुसऱ्या पॉइंटला उडून आपण काय केलं, पॅरलल वेक्टर घेतला. काय पकडलं बघूया. झेड ऍक्सिसला मी असं देवाला देऊन टाकतो बाहेर, ठीक आहे. इमॅजिन करा अशी एक पॉइंट मधून जाणारी ही एक लाईन आहे, ही अशीच का काढली, माझी मर्जी, तुमची विथ मी अशी काढली, ठीक आहे. पण मी असं का करतो बघा, त्याच्यामध्ये हा पॉइंट पकडला मी, लेट्स से अ पॉइंट, लेट्स से ए पॉइंट, विचारा ABCDचा ए पकडला आपण, इथं खूप दाय तो खूपच जास्त बोलणं चालू माझं दिसतं मला. and parallel to given vector, कुठे वेक्टर विचार आपला, लेट्स से हा पॅरलल वेक्टर, याचं काय काम होतं आपल्याला बघा मित्रांनो. जर एक पॉइंट पकडला मी, या पॉइंट पासून कुठे या पॉइंट म्हणजे इन्फिनिट लाईन जातील, ओके. पण जर मी तुम्हाला म्हणलं की माझा वेक्टर काय या अशा लाईनला पॅरलल आहे, तर मी कोणची लाईन चूज करणार बेटा. There are infinite lines going from this point, but the vector is parallel to, sorry, the line is parallel to this vector. Then which line I will choose? The line that I will choose is this line. म्हणजे आपली लाईन फिक्स झाली, करेक्ट आहे. सडनली इन्फिनाइट लाईन पासून आपल्याला कोणती लाईन भेटली, फक्त एकच लाईन भेटली, एक अशी तुमच्या डोक्यावर लाईन, ठीक आहे. तर म्हणून मी काय म्हणतो याच्यामध्ये, मला एक पॉइंट आणि एक पॅरलल वेक्टर इज सफिशियंट टू स्पेसिफाय द इक्वेशन ऑफ लाईन. ओके, सो खूप झालं इंग्लिश. तर पटकन आपण इथं ओ यू ओ ए, ठीक आहे. ओ ए पकडला आपण, ओ ए पकडला तर ओ अगेन वेक्टर आला, व्ही फॉर वेक्टर आणि व्ही फॉर वेक्टरी ऑल्सो, ओके. तर वेक्टर परफेक्ट करा, वेक्टरी तुमचीच असं म्हणेल, पण बाकीच्या चॅप्टरचा राग येऊ नका, तुमचे पण इम्पॉर्टन्स आहेच. तर अगेन काय म्हणला बेटा, हा ओ ए वेक्टर म्हणजे हा पोझिशन वेक्टर बनला. तर आपले नेताजी कोण, नेताजी आपले आर वाले नेताजी, आर आले. नेताजींना पण आपण कनेक्ट करूया, ग्राउंड, नेता अपना कैसा हो, ग्राउंड से जुड़ा हो, ठीक है. ग्राउंड म्हणजे आपण आपला ओरिजिन आपण कनेक्ट केला, तर हा काय म्हणला आपला आर बार, सिंपल एकदम, काही प्रॉब्लेम नाही. तर साईडला हळूच असा एक या साईडला काढून घेऊया, काढलं, हा ए बार, हा आर बार, हा ए आर, हा 0, काय बनलं रे, हा ट्रायंगल बनला का बेटा, टिप, सॉरी हा टिप नाही, हा टेल टिप, टेल टिप टिप टेल, वो इज द रिजल्टंट
आर बार इज द रिजल्टेंट, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस ए आर बार, तो ए आर बार क्या बना बेटा, आर बार माइनस ए बार बना. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर अगेन आता मी दोन लाईन्सला पकडतो, पॅरलल लाईन्स. कोणकोणत्या पटकन सांगा, कोणकोणत्या. बी बार ही पॅरलल आहे कोणाला, या लाईनला, पण या लाईनवर कोण आहे, वेक्टर ए आर, म्हणजे ए आर आणि बी बार एकमेकांना काय झाले बेटा, पॅरलल होय का, अरे सॉरी आडवा झालोस तू, असं तू बघ बरोबर. ए आर बार इज पॅरलल टू बी बार. याचा मिनिंग काय झाला मग, जर वेक्टर माहिती असेल तर काय होणार बेटा, यही होगा जो मंजूर खुदा होगा. ए आर बार काय आला इथं मग, आर बार मायनस ए बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार. संपलं किती बाळांना, डन 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 डन. किती सिंपल नाही, मागच्या पेक्षा पण खूपच सोपं. सो दिस इज कॉल्ड ॲज सगळेच वेक्टर एक्सेप्ट लॅम्बडा, त्याला घेऊन देणं नाही, रिअल मेजॉरिटी. ओके, वेक्टर फॉर्म झालं, खतम, छापा पटकन. दिस इज डन, एकदम सुंदर, काहीच नाही. 2 पॉइंट पकडले, पॅरलल वेक्टर आहे, दन दन क्वेश्चन वेक्टर, दन दन पॅरलल, दन दन ट्रायंगलला, दन दन इक्वेशन आलं, वेक्टर फॉर्म दन दन इथे. चला पटकन झालं सगळ्यांचं लिहून. आय होप सगळ्यांचं झालं असेल. नाही झालं पॉज करा, रिवाइड करा, पुन्हा पॉज करा, घरी जा. सॉरी घरीच असतात काय तुम्हाला म्हणते, घरी जा घरी जा. आता दुसरा इक्वेशन बोलचा पॅरामेट्रिक फॉर्म. कुठे गेला पॅरामेट्रिक फॉर्म, आर म्हणजे काय, इक्वेशनचे हे दिले आपण सवारी, घेऊन घरी जा. असे ते काढले तुम्ही, आडवे काढा, तुमची इच्छा आहे. आणि जेव्हा आपण आता डिसाईड करतोय बघा, तुम्हाला काय म्हणलं मी, हा x1 नाही पण हा कॉम आहे माझा, नाहीतर म्हणताल सर भरोसा नाही, काही मात्र कमेंट स्पॅम करत. ए काय आपला x1 y1 z1 आहे, आर काय x, y, z. म्हणलं आर आपला नेता आहे, कुठेही फिरू शकतो तो. सो ए चा पोझिशन वेक्टर आपण स्मॉल ए काढला, बरोबर आहे. तर याच्याच फॉर्म मध्ये बघू आपण, आर बार काय येते मला सांगा, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ए बार काय आला, x1 आय प्लस y1 जे प्लस z1 के. आणि बी बार काय आला बेटा, आता हा बी बारला काय करायचं, बी बार हा एक पॅरलल वेक्टर आहे कोणाच्या आपल्या लाईनला. तर आपण त्यांच्या कोणत्या फॉर्ममध्ये बघू आपण त्याला, जर कृपया कोणाचा वेक्टर चांगला असेल तर ए बी सी आर म्हणतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम किंवा ध्वनी रिव्ह्यू सिस्टीम नाही बाळांनो, क्रिकेटला थोडं साईडला ठेवा. हे आहे तुमचे डायरेक्शन रेशोज. आणि कृपया या एला आणि या एला एकत्र करू नका, कारण हे दोन्ही आपले वेगळे आहेत. हा वेक्टर आहे, हा स्केलर आहे, आणि हा काय आहे माझे तिन्ही सगळे एबीसी आर डीआरएस. डीआरएस जर माहित झालं तर वेक्टर थोडंसं वाचा, इट विल बी व्हेरी व्हेरी इझी चॅप्टर. ओके, तर जेव्हा आपण असं लिहून घ्यायला, तर आर बार काय बनला सांगा मला, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ए बार काय आला, x1 आय प्लस y1 जे प्लस z1 के प्लस मध्ये लॅम्बडा टाइम्स, कुठे लॅम्बडा बेटा, बी बार किती आहे, ए आय प्लस बी जे प्लस सी के. मी काय करतो, या गोष्टीला इकडे आणतो किंवा तुमच्या बघा, एक्स आय सोबत इकडे आय आहे, इथं कोणाला x1, इथं आय सोबत कोण आहे, लॅम्बडा आहे. बघा नीट कळतंय काय याच्यामध्ये, आय आय आणि आय एकत्र येतील सगळे, एक्स सोबत हे आले, वाय सोबत करेल. सिमिलरली कॉपी बहादरांनो, कॉपी मारा, पटपट पटपट पट सांगा, पटकन मारा झालेपर्यंत. तर या वेळी काही मला सांगायचं, लिहू का, कन्फ्युजन होईल का, हा पटलेला आहे, ठीक आहे. एक्स मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू लॅम्बडा आला, वाय मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू पण लॅम्बडा आला, आणि z मायनस z1 अपॉन सी इज इक्वल टू काय आला, लॅम्बडा आला. तर अशा प्रकारे सगळ्या साईडला लॅम्बडा लंगडा लॅम्बडा लंगडा लॅम्बडा लंगडा दिसल्यानंतर आपण काय म्हणूया, x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू. तर दिस इज द इम्पॉर्टंट पॅरामेट्रिक इक्वेशन. तर आपण नाव दिलं खाली, पॅरामेट्रिक फॉर्म किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन. अशा प्रकारे लाईनचे 2 फॉर्मॅट म्हणजे संपलेले आहेत. तुम्ही पटकन छापायला लागा, तोपर्यंत मी विश्राम करतो. सर्वांना दिसतंय का बेटा, दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे.
दिसत नसेल डोळ्यात पाणी मारा, झोप उडवा, तरी पण दिसत, चष्मा लावा तरी पण दिसत नसेल तर मात्र डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, मी डॉक्टर नाही, माझ्याकडे डॉक्टर ऑफिसर नाही, सो असं विचार करू नका मी काहीतरी कोणाचं प्रमोशन करतो इथं. ठीक आहे, चला आय होप तुम्ही सगळ्यांचं झालं असेल लिहूनपर्यंत आणि सगळ्यांना आयडिया कळला असतील. तर आता नेक्स्ट टाइम पासून एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लिहून घ्या साईडला नोटमध्ये. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला काहीही त्रास कोणी देऊ शकणार नाही. नोट काय नोट आहे, कोणी काय नोट विसरलो का मी? नाही ना. टू फाइंड द equation of line we need to know KNOW नो NO नाही. नंबर 1 कोण माहिती पाहिजे मला? अ पॉइंट ऑन द लाइन, हा कंपल्सरी. ठीक आहे, त्यानंतर दुसरी कंपल्सरी गोष्ट काय? काय म्हणले मी सांगतो, टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन कॉमा द्या ग्रामर फॉर्मॅट येते साईडला. वी नीड टू नो, काय वी नीड टू नो? अ पॉइंट ऑन द लाइन आणि अ पॅरलल वेक्टर. आता तुमचा क्वेश्चन येईल सर ठीक आहे पॉइंट ऑन द लाइन आम्हाला कळला, पण असा पॅरलल वेक्टर आपण पहिल्या इक्वेशनला कुठे घेतला? तर बाळांनो जेव्हा आपण प्रूफ घेतलं होतं तर बी बार मायनस ए बार नावाचा जो प्राणी होता तो आपल्या लाईनला काय होता? पॅरलल होता. लक्षात ठेवा, तुमच्या क्वेश्चन मध्ये काहीही देऊ द्या, जर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं तुम्हाला पहिलं पूर्ण क्वेश्चन वाचताना पॉइंट मला कसा भेटेल, दुसरा तुमचा टार्गेट पाहिजे पॅरलल वेक्टर मला कसा भेटेल. हेच जर टार्गेट तुम्ही जर ठेवला डोक्यामध्ये तर तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनचं आन्सर इझिली काढता येईल. दोनच पॉइंट, पॉइंट ऑन द लाईन, पॅरलल वेक्टर. बघत चला हे दिसलं तुमचा आन्सर संपलं. लाईन मध्ये तुम्हाला काहीही त्रास येणार नाही. तर नोट करून घ्या पटकन, हे 2 मिनिटात नोट करून घ्या. चला नोट करेपर्यंत चला आपण 2-3 क्वेश्चन घेऊया चांगले चांगले याच्यावरचे आणि नेक्स्ट पार्टला मूव करूया. चल पहिले एकदम सिंपल क्वेश्चन. Equation of line passing through point 2, 4, 5 parallel to vector. कोणता वेक्टर आहे बेटा? 2i plus 3j minus 4. तुम्हाला काय आता काय म्हणलं नोट मध्ये? कधी तुम्हाला म्हणलं इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आहे तर डोक्यात पहिले काय पाहिजे? पॉइंट कुठे, पॉइंट कुठे, पॉइंट कुठे? पॉइंट भेटला, दिस पॉइंट इज इन अवर हँड. नंतरचा कोण पाहिजे आपल्याला? पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर भेटला 2i plus 3j minus 4 हा वेक्टर भेटला तर पटकन लक्षात ठेवा r bar is equal to a bar plus lambda times b bar. a bar म्हणजे पॉइंट, b bar म्हणजे पॅरलल वेक्टर. तर a bar वाला पॉइंट 2i plus 4j plus 5k हा पॅरललला करेक्ट. आणि लॅम्बडा टाइम्स b बार किती आहे? 2i plus 3j minus 4k. हा बघा, हा झाला माझा पॉइंट ऑन द लाईन आणि हा काय बनला माझा? पॅरलल वेक्टर. हे जर दोन तुम्हाला भेटले तुमचं कोणतंही इक्वेशन ऑफ लाईन तुम्ही काढू शकता. हे झालं वेक्टर फॉर्मॅट, स्केलर फॉर्मॅट किंवा पॅरामेट्रिक फॉर्मॅट. x मायनस x1 किती आहे? 2 अपॉन a. a म्हणजे आपला हा बघा रे, हा a झाला, हा b झाला, हा c झाला, हा माझा x1 y1 आणि हा z1 आहे. हा कॉमन घ्या, कॉमन घ्या. इथपर्यंत x मायनस x1 अपॉन a. a किती? 2 y मायनस y1 कुठे? y1 4 अपॉन b 3 z मायनस z1 किती? z1 5 आणि c किती आहे? -4 च्या तुमचा लॅम्बडा. सो दिस इज द पॅरामेट्रिक फॉर्म फॉर द लाइन. ओके,
दिस इज डन. चला छापून घ्या. नसेल कळलं तर मला कमेंटमध्ये सांगा काय प्रॉब्लेम आहे ते. पटकन झालेपर्यंत. ओके डन. या क्वेश्चन मध्ये मला वाटतं काही प्रॉब्लेम आला असेल तरी बघा, चेक करा. -7 आणि पॅरलल टू ठीक आहे. पॅरलल टू लाईन x minus 1/0 y minus 2/3 z minus 4/7. आता क्वेश्चन दिला काय आहे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 7 - 7 7 and parallel to line x minus 1/0 is equal to काय मी उगीच त्रास नको तुम्हाला, काही फरक पडत नाही. y minus 2/3 z minus 4/7. तर याला आपण सॉल्व कसं करणार पाहू. आता डायरेक्ट वेक्टर दिलं नाही आपल्याला, पॅरलल टू लाईन म्हणजे हे काय भानगड आहे तर मला आता गॉड झालं. सरांनी शिकवलं नाही, न शिकवता क्वेश्चन दिलेला आहे. लक्षात ठेवा मी तुम्हाला काय म्हणलं होतं बेटा, पॉइंट भेटला. सर्कल करू आपण, सर्कल आहे ठीक आहे, सर्कल तुमचं. आणि जर लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे तर हे खालचे काय आहेत रे, या लाईनला पॅरलल असलेले डायरेक्शन रेशियोज ऑफ लाईन. म्हणजे आपण पहिले जर आपण डोकं लावलं शांतपणे, आपल्याला एका लाईनचं इक्वेशन दिलंय. कोणता फॉर्मॅट आहे, सिमेट्रिक फॉर्मॅट आहे बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेलं काय 0 3 7 खाली दिसत आहेत मला बरोबर आहे, करेक्ट आहे. तर ठीक आहे, मी म्हणलं मग मी काय करू याच्यामध्ये, तर हा जो 0 3 7 चा वेक्टर आहे तो काय असणार आहे, या लाईनला पॅरलल असणार आहे. म्हणजे आपली लाईन ही या लाईनला ही लाईन पॅरलल आहे आणि ही लाईन या दुसऱ्या वेक्टरला पॅरलल आहे. मीनिंग काय झाला, आपली लाईन या वेक्टरला पॅरलल आहे. पुन्हा बघा, आपली लाईन ही लाईन या लाईनला पॅरलल आहे. ओके. आणि या लाईनला हा तिसराच कुठला हा वेक्टर 0 3 7 वाला वेक्टर पॅरलल आहे. ह्या दोन लाईन पॅरलल, या दोन लाईन पॅरलल, म्हणजे या पण दोन लाईन काय आहे ना पॅरलल आहे. म्हणजे आपला बी बार काय भेटला आपल्याला 0i + 3j + 7k. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे का? येस इट इज क्लिअर. तर बी बार क्लिअर झाला आपला. तर आता कोण बाकी आहे, ए बार. आता सरस तोंडा समोर कोण आहे, 7i - 7j + 7k. 3 टाइम्स दोन्ही एक निगेटिव्ह आहे, चालतं काय फरक पडत नाही. ऑलवेज वी वॉन्ट दॅट. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सो नाव पटकन r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार. r बार ला r बार ठेवा, a बार किती आला 7i - 7j + 7k प्लस लॅम्बडा, b बार किती आहे 0i + 3j + 7k. बघा फास्ट मध्ये नंतर अक्षर कसं असं थर कापतं बरोबर आहे. तर हा झाला माझा वेक्टर फॉर्म. स्केलर फॉर्म काय बघा, जर तुम्ही डोकं लावला तर स्केलर फॉर्मसाठी खालचं तर सेम राहणार आहे आपल्या लाईनसाठी, फक्त चेंज करून हा पॉईंट चेंज होईल. कारण का हा पॉईंट या लाईनवरचा आहे, हा पॉईंट आपल्या लाईनवरचा आहे. म्हणजे काय झालं इथे क्वेश्चन, x - x1 किती आहे 7, खाली किती झाला 0. पुन्हा घाबरायचं नाही. y - y1 किती आहे इथे बघा, हा कारण पॉईंट ऑन द लाईन मायनस +7 किती झाले 3. z - z1 किती आहे हा अरे किती भारी उलट तुमचं 7 7 दोन्ही सेमच आहेत. खाली काय आला 7 इज इक्वल टू किती लॅम्बडा. ओके, so this calls for the equation of line in the symmetric format of parametric form, and this calls for the line in the form of vectors. ओके, हे दोन्ही तुम्हाला यायला पाहिजेत कळेपर्यंत. तर आता हे एकदम सिंपल होतं, चिल्ड राहतील 5 क्वेश्चन. ते तुम्हाला पॉईंट दिलेला, लाईन दिलेला आहे, चटकन काढा. आता आपण थोडंसं तिकडून क्वेश्चन सॉल्व करूया. झालं जायपर्यंत ब्रेक पाहिजे. तुम्हाला कसं ब्रेक करायला लाईव्ह रे ब्रेक पाहिजे, पॉज करा दिलं ठीक आहे जायपर्यंत. ओके चला मी ठरवतो मी. सो आय शुड बी नॉट हॅपी आहे, कसे वेळे मित्र भेटले मला. चला सो नाव तुम्हाला या इक्वेशन वरून पॉइंट ऑन द लाईन काढायचा आहे आणि पॅरलल वेक्टर काढायचा आहे. पटापट फॉर्मॅट मध्ये पॅरलल वेक्टर -3i + 4j + 7k असं म्हणला तर दंडुका घालू तुमच्या डोक्यामध्ये मी. ठीक आहे का, काय प्रॉब्लेम आहे. आपला फॉर्मॅट कसा आहे,
x minus x1 upon a, y minus y1 upon b आणि z minus z1 upon c. हा फॉर्मॅट आहे बाळांनो आपला. मग काय झालं सर? बरोबरच आहे की इक्वल 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 लैम्डा 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 x x y. अरे ये क्या हो गया? प्रॉब्लेम हो गया ना भाई यहाँ पे. फॉर्म मध्ये आले तुम्ही. y इकडं प्लस मध्ये होता, इकडं भाऊ कसा मायनस मध्ये गेला? त्याचा मिनिंग काय पाहिजे लक्षात ठेवा. जेव्हा आपण इक्वेशन ऑफ लाईन आलं तर स्टार्टिंगला चेक करायचं x y आणि z ची कोऑर्डिनेट काय पाहिजेत? 1 1 आणि 1च पाहिजेत. ओके, तर लिहून टाकू आपण. आपल्याला काय, आपल्याला एकदा कळलं की मग छापायला काय वेळ लागत नाही. इथे किती आहे? -1 आहे. मायनस सोबत 1 असतोच बेटा. हे असं तुम्हाला माहित पाहिजे. मग मायनस कॉमन काढलं काय म्हणतात? y -2. ओके, आपण 4 आला बेटा. सिमिलर काय आहे? -1 मायनस कॉमन काढलं z -3 आपण खाली घेतला 7 इज इक्वल काय आलं? लॅम्बडा x -1 upon -3. या मायनसला खाली घेतलं काही फरक पडला का? पडतो, पण काय फरक पडत नाही. कॉन्ट्राडिक्टरी बोललोय मी, समजून घ्या. डावीपर्यंत x -1 upon -3, y -2 upon -4, z -3 upon -7 इज इक्वल टू लॅम्बडा झाला. आता ही गोष्ट आपल्याला x ची कोऑर्डिनेट 1, y चा कोऑर्डिनेट नाही रे बाळा, कोएफिशिएंट. x चा कोएफिशिएंट 1, y चा कोएफिशिएंट 1, z चा कोएफिशिएंट 1. हा, आता मला समाधान भेटलं कारण माझं इक्वेशन सॅटिस्फाय दिसतंय मला. तर मग पटकन छापा. खालचं तर डायरेक्ट छापू शकतो आपण. मग b बार वेक्टर काय म्हणला आपण? बघा रे, b बार काय भेटला? -3i -4j. का जे घेतोय मी? कारण y च्या खाली कोण असतो? y चा कोऑर्डिनेट म्हणजे कोणता? j कोऑर्डिनेट. z च्या खाली कोण? z चा कोऑर्डिनेट म्हणजे काय? k. हा काय आला? x चा कोऑर्डिनेट. b बार काय आला मग? -3i -4j -7k. हा, त्याच्यामुळे आपण आय नाही, आपण आता काय ना a ला घेणार. बघा इथं मायनस मायनस असेल तर x1 काय आला माझा? प्लस. कळलं नाही मला, काहीच कळलं नाही. x मायनस मायनस मग x1 काय आला माझा? 1 आला की नाही? ओके, 1 म्हणजे काय? 1 सोबत मल्टिप्लाय केला आय. इथं बघा मायनस मायनस y1 2, y1 ची व्हॅल्यू काय आली? 2, पण प्लस मध्ये कसा? 2. त्यानंतर z ला z मायनसला मायनस z1 ला 3. म्हणजे याचा मीनिंग काय झाला बेटा? व्हॉट्स द मीनिंग ऑफ द स्टेटमेंट इज जर इथं मायनस, सॉरी कुठे गेला आपण? इकडे. जर इथं मायनस असेल तर ही व्हॅल्यू आपली x1 ची व्हॅल्यू काय आली? प्लस. इथं जर मायनस असेल तर y1 ची व्हॅल्यू काय आली? प्लस. इथं जर मायनस असेल तर z1 ची व्हॅल्यू काय आली? प्लस. जर चुकून समजा इथं प्लस केलं असतं त्याचा मीनिंग काय झाला असता? इथं x मायनसला प्लस आहे तर प्लसला काय येईल? मायनस. कळेपर्यंत. सो तर x1 ची व्हॅल्यू काय आली माझी? इथं आली असती -1. तर कळेपर्यंत a बार भेटला, b बार भेटला. मग पॉईंट काय आपला? 1, 2, 3 हा झाला माझा पॅरलल वेक्टर. वरचा खालचा नाही. b बार पॅरलल वेक्टर आहे आणि a बार काय माझा? 1, 2, 3. तर आयडियाकडे थोडासा तिकडून सावला. ठीक आहे, चल छापून घेणे पटकन. असं मला वाटतं की काही याच्यात इश्यू घेणार नाही तुम्हाला. इज इट क्लिअर? नक्की आहे बाळांनो? ओके, हा थोडासा आपण थोडा जास्त नाही. तर मित्रांनो, कसं वाटलं लेक्चर? आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. नसेल कळलं तर डेफिनेटली कमेंट टाका. आय विल ट्राय टू रिप्लाय ऑल द कमेंट. किंवा मला मेल करू शकता. माझा मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो. तर आपण या लेक्चरला कंटिन्यू ठेवूया उद्याच्या लेक्चरमध्ये. सो विल स्टॉप फॉर द डे. थँक्यू.